नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण प्रादेशिक पुरस्कार बघणार आहोत, म्हणजे महाराष्ट्रामधले पुरस्कार जे काय आहेत ते आपण बघणार आहोत. पण जास्तीत जास्त प्रश्न एक लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारावर प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. फक्त प्रादेशिक पुरस्कारामध्ये म्हणलात तर मात्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल किंवा भाषा सन्मान पुरस्कार जे आहेत, विदा करंदीकर पुरस्कार वगैरे जे काय असे आहेत, ओके, भाषा अभ्यासक पुरस्कार वगैरे, तर यावर जनरली प्रश्न विचारतात. पण कमी प्रश्न बघा, हे जर या गोष्टी सोडलात तर प्रादेशिक पुरस्कारावर खूप कमी प्रश्न येतात. ओके, पण आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील किंवा राष्ट्रीय पुरस्कार असतील त्यावर प्रश्न विचारतात, म्हणजे विचारतात. ओके, आणि पुरस्कारावर कधी कधी आयोगाचं डोकं जास्त जर हे लावलं तर 3-3, 4-4 प्रश्न आलेले आहेत, तुम्ही बघितलेलं असेल. ओके, त्यामुळे पुरस्कारावर सांगता येत नाही किती प्रश्न येतात, म्हणून आपण सुरुवात पुरस्कारापासून केलेली आहे. ओके, तर बघा आता प्रादेशिक पुरस्कार जे आहेत, आणि प्रादेशिक पुरस्कारामध्ये राज्य सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कार जे जाहीर केले राज्य सरकारचे, ते सांस्कृतिक कार्य विभागानं, तर त्यामधले पुरस्कार बघू आपण. कशासाठी, मराठी चित्रपटासाठी वगैरे वगैरे वेगवेगळ्यासाठी जे काय दिलेले आहेत, तर सांस्कृतिक विभागानं महाराष्ट्राच्या दिलेले मराठी चित्रपटासाठी फक्त एक लक्षात ठेवा, 20साठी, 19चा लक्षात नाही ठेवला तरी चालते. मधु कांबीकर यांना मिळाला आहे 19चा मराठी चित्रपटासाठी, आणि 20चा पुरस्कार मिळाला वसंत इंगळे यांना. ओके, म्हणजे कशाचे पुरस्कार आहेत हे? राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार आहेत, म्हणजे नाटक किंवा चित्रपट यासाठी महाराष्ट्राच्या कुठल्या सांस्कृतिक कार्य विभागानं दिलेली हे पुरस्कार आहेत. तर त्यानंतर बघा, नाटक कला क्षेत्रासाठी 19चा पुरस्कार कुमार सोहानी यांना मिळाला आहे, सोहोनी यांना, आणि 20चा पुरस्कार गंगाराम गवानकर यांना मिळालेला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी 2020चा देवकी पंडित यांना मिळाला आहे, 19चा शौनक अभिषेत्री यांना मिळाला आहे, आणि नटवर्य प्रभाकर पंशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार हे 2021साठीचा सतीश आळेकर यांना मिळाला आहे, आणि 21-22साठीचा दत्ता भगत यांना मिळालेला आहे. आणि संगीताचार्य कैलास बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जो आहे 2021साठीचा दीप्ता भोगले, आणि 2021-22साठी सुधीर ठाकूर यांना मिळालेला आहे. ओके, नॉर्मल लक्षात ठेवलं तरी चालते, असं काही खूप लक्षात ठेवा असं गरज नाही. मी काय सांगितलं, महाराष्ट्र भूषण बघा, आता जे काय धर्माधिकारी यांना मिळालेलं आहे, याच्या अगोदर आशा भोसले यांना मिळालेलं आहे. आत्ताच आशा भोसले यांचं कार्य जो प्रदान करण्याचा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे. त्यानंतर भाषा सन्मान जे पुरस्कार आहेत त्याच्यावर जास्त फोकस करायचं, पण हे फक्त नॉर्मल लक्षात घ्या. विष्णुदास भावे पुरस्कार सतीश आळेकर यांना मिळाला, ज्येष्ठ रंगकर्मी. ओके, तर नाटककार विष्णुदास भावे पुरस्कार यंदा ज्येष्ठ नाटककार आणि पटकथा लेखक सतीश आळेकर यांना जाहीर झालाय. कुणाला? सतीश आळेकर यांना जाहीर झालाय. बाकी एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. विष्णुदास भावे पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा कोणाला मिळालाय रे? तर सतीश आळेकर यांना मिळालाय, ज्येष्ठ रंगकर्मी यांना मिळालेला आहे. ओके, आणि त्यांच्याबद्दल बाकी म्हणलं तर आळेकर यांना यापूर्वी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे. ओके, बघा, आळेकर यांना यापूर्वी अखिल भारतीय, बाकी काही महत्त्वाचं नाही, तर आळेकर यांना नाट्य परिषदचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला असून आळेकर यांना पद्मश्री किताबाने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदचा जीवन गौरव पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारही या अगोदर मिळालेला आहे. कोणतं मिळण्याच्या अगोदर? या पुरस्काराच्या अगोदर, विष्णुदास भावे पुरस्काराच्या अगोदर या 2 पुरस्कार त्यांना मिळाले होते. ओके, काही गरज नाही भारा तांबे कृती पुरस्कार वगैरे, तर ज्याला लक्षात ठेवायचं त्याने ठेवू शकता. तर योगेश सोमन आणि सुचिता घोरपडे, बघा, योगेश सोमन यांना सुपारी.com या नाट्यसाहित्याला मिळाला आहे. सुचिता घोरपडे यांना खुरप या कादंबरीसाठी मिळालेला आहे. कुठला? तांबे कृती पुरस्कार वगैरे, याची गरज नाही जास्त. रंगनाथ पठारे यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक ताम्रपटकार रंगनाथ पठारे यांना, काय ते ताम्रपटकार आहेत ते, तर रंगनाथ पठारे मराठी अभिजात भाषा देण्यासाठी देखील समिती रंगनाथ पठारे यांच्या आदेशाखाली स्थापन करण्यात आली होती. बघा, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक ताम्रपटकार रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ओके, बाकी काही इथं विशेष असं काही महत्त्वाचं नाही. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुरस्कार जे आहेत याची काही गरज नाही. बघा, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुरस्कार खूप महत्त्वाचे आहेत. कोणते? महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुरस्कार जे आहेत, तर बघा, राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने हे पुरस्कार देतात. हे खूप महत्त्वाचे आहेत. मी आता जे तुम्हाला सांगितलंय, तर आता इथं मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर अशी पुरस्कार जे असतात तर यांना मात्र काय रे, याच्यामध्ये तुम्हाला
वेळ देणं गरजेचं असते, याच्यावर विचारतात, प्रश्न पण विचारतात. तर विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, सर प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाचा सेट आहे बघा, खाली घेऊन या बरं. तर बघा, तर याच्यावर प्रश्न आलेला आहे, विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं विचारतात. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कुणाकडून दिले जाते? महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने दिले जाते. हा पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठी भाषा विभागाकडून दिलं जाते 2010 पासून. ओके, तर सध्या यांना कुणाला भारत ससानी यांना देण्यात आले, लक्षात ठेवा बरं का. विदा करंदीकर पुरस्कार भारत ससानी यांना देण्यात आलेला आहे, भारत ससाने यांना देण्यात आलेला आहे बघा. भारत ससाने मी या ठिकाणी पण हे केलेलं आहे बघा. तर आणि डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार जे आहे तर रमेश वरखडे यांना मिळालेला आहे, रमेश वरखडे बघा. कोणता? अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार, मराठी भाषा अभ्यास पुरस्कार डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने दिला जातो. तो कोणाला मिळाला आहे? रमेश वरखेडे यांना. आणि डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेसाठी म्हणला तर मराठी अभ्यास परिषद पुणे याला मिळालेला आहे. कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना मिळाला आहे. आणि कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार मराठी भाषा अभ्यास केंद्र मुंबईला मिळालेला आहे. ओके, तर याच्यावर प्रश्न आलेले आहेत. तर मी ते प्रश्न तुम्हाला म्हणजे जे काही प्रश्न मी तुम्हाला घेतलेले आहेत त्यावर सांगतोय तुम्हाला. बघा, मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राध्यापक अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचारासाठी संदर्भित येणारा राज्य सरकारचा 2019चा डॅडाश हा पुरस्कार झालेला आहे. कविवर्य मंगेश पडगावकर बघा, मंगेश पडगावकर पुरस्कार विचारलाय. मंगेश पडगावकर हे जे दिलेलं आहे मराठी अभ्यासक पुरस्कार मी सांगितलाय तुम्हाला, ह्या कोणाच्या नावाने दिला जातो रे? आत्ता सांगितले तुम्हाला कोणाच्या नावाने दिला जातो तो. तर मंगेश पडगावकर पुरस्कार जो आहे, मंगेश पडगावकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार जो आहे तर तो अशोक केळकर, डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने दिला जातो. डॉक्टर अशोक केळकर, डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावानं, हे डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने दिला जातो. कोणता? मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. ओके, डॉक्टर रमेश वरखडे यांना देण्यात आलेला आहे. ओके, बघा आपला प्रश्न काय रे? तर प्रश्न विचारलेला आहे काय याच्या अगोदर बघा, लक्षात घ्या. कोणता विचारलाय? हा विचारलाय बघा, लक्षात घ्या. कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार. आता कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार जो आहे म्हणजे मराठी भाषा संवर्धन पुरस्कार कुणाच्या नावाने दिला जातो? कविवर्य मंगेश पडगावकर यांच्या नावानं. आणि मराठी भाषा बघा, लक्षात घ्या, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो? तर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार अशोक केळकर यांच्या नावाने दिला जातो, डॉक्टर अशोक केळकर. ते रमेश वरखडे यांना देण्यात आलेला आहे. आणि बघा श्री भागवत पुरस्कार जो आहे तो भागवत पुरस्कार कोणत्या संस्थेला दिला रे? साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस मराठी भाषा प्रकाशक व्यवसायास मोलाचे कार्य करणारे श्री पु भागवत यांच्या नावे 2012-13 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. कोणता? श्री भागवत पुरस्कार वगैरे. तर बघा, भागवत पुरस्कारापेक्षा कोणता महत्वाचा आहे? मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. आणि काय रे? विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दुसरा. आणि तिसरा कोणता रे? तर हा कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार. मग आता तुम्हाला 3 गोष्टी माहिती पाहिजे या ठिकाणी. तर कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा पुरस्कार जो आहे चंद्रकांत पाटील व्यक्तीसाठी मिळालाय. आणि संस्थेसाठी म्हणला तर मराठी अभ्यास परिषद पुणे आणि मुंबई या दोघांना मिळालेला आहे. अभ्यास केंद्र आणि अभ्यास परिषद पुणे यांना मिळालेला आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत पाटील या व्यक्तीला मिळालेला आहे. आणि मराठी भाषा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार रमेश वरखडे यांना मिळालेला आहे, वरखेडे. ओके, आणि विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार भारत ससाने यांना मिळालेला आहे. हे 3 गोष्टी लक्षात ठेवावं लागणार आहे. बघा, हे पुरस्कार प्रश्न कधी विचारलाय तर 4 सप्टेंबर 2021 ला कंबाईन गट ब 2020 ला विचारला होता बघा प्रश्न. ओके, आणि त्याच्यानंतरही विचारलेला आहे कधी तर बघा कंबाईन गट ब लाच विचारला 2018 ला.
महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावे दिले जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार, म्हणजे भाषा अभ्यासक पुरस्कार जो आहे हा भाषा अभ्यासक पुरस्कार बघा, हा भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने दिला जाणारा कोणाला देण्यात आला असं विचारला, अविनाश बिनीवाले. मग याच्या अगोदर अविनाश बिनीवाले यांना देण्यात आला होता. म्हणजे याचा अर्थ बघा, तिन्हीवरही प्रश्न विचारतात. कोणकोणते रे? एकतर कोणकोणते माहित पाहिजे तुम्हाला? डॉक्टर विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला यावेळेस? भारत ससाने. त्यानंतर डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश वरखडे यांना. आणि कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार आहे, अभ्यास नाही तर संवर्धन पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना मिळालेला आहे. आणि संस्थेसाठी म्हणलात तर मराठी अभ्यास केंद्र मुंबई, मराठी अभ्यास परिषद पुणे या दोघांना मिळालेला आहे. दॅट्स इट. हे खूप महत्त्वाचे पुरस्कार आहेत. मी जे तुम्हाला आता बोललोय हे तिन्ही पुरस्कार तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत, कधी विचारलं तरी. का रे? कधीही विचारलं तरी माहिती पाहिजे. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालाय? भारत ससाने. त्यानंतर कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार चंद्रकांत पाटील. आणि मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार रमेश वरखडे यांना मिळालेला आहे. म्हणजे प्रिव्हियस इयरची प्रश्न सांगतात आपल्याला की मराठीमध्ये पुरस्कारामध्ये काय महत्वाचं आहे ते. ओके, इथं विचारलेलं आहे बघा. कंबाईन गट ब 18ला विचारलाय, गट ब 21ला पण विचारलाय, म्हणून महत्वाचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, चलू समोर बघा. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार जो आहे, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार हे केशवसूत बघा, याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. राज्य सरकारनं 21 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार 6 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केलाय. तर बघा, हा पुरस्कार जो आहे तर वेगवेगळ्या नावानं दिला जातो. तर केशवसूत पुरस्कार हबीब भंडारे यांच्या जगणं विकणाऱ्या माणसाच्या कविता या काव्यसंग्रहाला पहिलं पारितोषिक मिळाले. कुठलं? केशवसूत पुरस्कार. कुठला आहे रे? यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारामध्ये वेगवेगळे पुरस्कार आहेत, त्यामध्ये केशवसूत पुरस्कार कोणाला मिळाला? हबीब भंडारे यांना मिळालाय, जगणं विकणाऱ्या माणसाच्या कविता या काव्यसंग्रहासाठी. आणि कादंबरी श्रेणीमध्ये प्रशांत बागडे यांना नवल या कादंबरीला मिळालाय. आणि नाटक आणि एकांकिकेसाठी नारायण जाधव येळगावकर यांच्या यशोधरा पुस्तकाला मिळालाय, नाटक आणि एकांकिकेसाठी. ओके. आणि लघुकथेसाठी अनिल साबळे पिवळा पिवळा पाचोळा या पुस्तकाला. तर चरित्रासाठी वंदना बोकील आणि आत्मचरित्रासाठी शरद बाविस्करांना जाहीर झालाय. कुठला पुरस्कार? यशवंत चव्हाण पुरस्कार. आता गदिमा पुरस्कार बघा, मोहन आगासे यांना मिळालाय गदिमा पुरस्कार बघा. आणि हा पुरस्कार जो आहे तर वादामध्ये सापडला होता. कोणता पुरस्कार रे? तर यशवंतराव चव्हाण पुरस्कार वादात सापडला होता. बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकात जाहीर झालेल्या 2021चा अनुवादित पुस्तक प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे या ठिकाणी. ओके, असो, एवढं काही महत्त्वाचं नाही. चला बघा, गदिमा पुरस्कार कोणाला मिळाला? मोहन आगासे यांना मिळालाय. गदिमा प्रतिष्ठानच्या वतीनं कवी गदी माडगुळकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. ओके. आणि 2021चा पुरस्कार नाना पाटेकर यांना देण्यात आला होता. आणि 2022चा मोहन आगासे यांना गदी माडगुळकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके. राष्ट्रीय कालिदास सन्मान वासुदेव कामत यांना मिळालाय. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूबाई पटेल यांच्या हस्ते देण्यात आलाय. कोणाला? वासुदेव कामत यांना. ज्येष्ठ चित्रकार आहेत हे. राष्ट्रीय कार्य कालिदास सन्मान. दया पवार स्मृती पुरस्कार, पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झालाय. ओके. कोणाला? साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठा म्हणून ओळखला जाणारा जो पुरस्कार आहे. काही महत्वाचं नाही याचं. आता बघा, चतुरंग प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले. कोणाला रे? 22ला बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांना झालेला आहे. 2021चा प्रभाकर मांडे, 20ला दत्तात्रय अंबादास मायाळू यांना झालेला आहे. चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार. लता मंगेशकर पुरस्कार बघा, लता मंगेशकर पुरस्कार जे आहे तर लता मंगेशकर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार. म्हणजे याच्यामध्ये एवढे काय असे महत्त्वाचे पुरस्कार नाहीत बघा. कुठली? तर लता मंगेशकर पुरस्कारामध्ये एवढी पुरस्कार जे आहेत ते त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार कोणता आहे सांगितलंय तुम्हाला मी, तर ते भाषा सन्मान पुरस्कार आणि भाषा संवर्धन पुरस्कार जे आहेत आणि विदा करंदीकर पुरस्कार जे आहेत तर ती पुरस्कार महत्त्वाचे आहेत. यानंतर आपण कुठली पुरस्कार असतील तर ते महाराष्ट्र भूषण आणि बाकीचे जे काही पुरस्कार आहेत ते बघू.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघा आता, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे, महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे महाराष्ट्राचा. 1996 पासून सुरू झालेला आहे. तर 1996ला पहिला पु ल देशपांडे यांना मिळाला आहे. त्यानंतर मला वाटते ना 97 मध्ये कोणला रे, तर आपल्या लता मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे, लता मंगेशकर यांना. आणि लेटेस्ट पुरस्कार आत्ता म्हणलात तर आशा भोसले यांना मिळाला आहे. पण त्यानंतर मात्र आप्पासाहेब धर्माधिकारी जे आहेत ते त्यांनाही मिळालेलं आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी मी आत्ता जस्ट बघितलं आहे. ओके, तर किंवा तुम्हाला तोही प्रश्न चुकू नये यासाठी मी सांगतोय. तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन अजून जास्त काय स्वतः काढू शकता. आप्पासाहेब धर्माधिकारी, ऑल्सो नॉन ॲज दत्तात्रय नारायण धर्माधिकारी, त्यांचं नाव आहे दत्तात्रय काय नारायण धर्माधिकारी आहे. आणि इंडियन सोशल वर्कर फॉर महाराष्ट्र, म्हणजे ते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते गेले समोर. ओके, आप्पासाहेब हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन्क्लुडिंग व्हेरियस रिपेंटर्स अँड ब्लड डोनेशन कॅम्प, फ्री मेडिकल कॅम्प, जॉब फेअर्स, त्यांनी शिबिर वगैरे याच्या माध्यमातून रक्तदान विक्तदान या सगळ्या गोष्टी त्यांनी कार्य केलेल्या आहेत. कोणी? आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी. आत्ता 2023चा त्यांना मिळालेला आहे. ओके, 2023 आप्पासाहेब काय महाराष्ट्र भूषण अवॉर्ड इन 2013 असं दिलेलं आहे. आणि अवॉर्ड पद्मश्री 2017 मिळाला त्यांना. यांना पद्मश्री अवॉर्ड 2017 मिळालेला आहे. बघा, विचारू शकतात आप्पासाहेब धर्माधिकारीवर विचारू शकतात. आता लेटेस्ट बघा 15 नंतर डायरेक्ट 20ला मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना मिळाला होता. बघा, पहिला पु ल देशपांडे यांना, आणि सध्याचे म्हणलात तर बघा हा 2015 बाबासाहेब पुरंदरे, त्यानंतर डायरेक्ट 20ला मिळाला आहे आशा भोसले यांना. आत्ता त्यांचा जस्ट जो काय प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे तो पार पडला आहे. नंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मात्र जाहीर करण्यात आलेला आहे. आणि 2012पर्यंत मात्र फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना द्यायचे, पण परप्रांतीयांनाही देण्याचा 2012 सुरू केले, पण फक्त 15 वर्ष त्यांनी वाचणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत 19 लोक जे आहेत आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना धरून असे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाले. पण तुम्हाला थोडंसं बघा मित्रांनो, इथं प्रश्न येऊ शकतो बरं का. जर आशा भोसले यांच्यावर थोडी इन्फॉर्मेशन बघणं गरजेचं आहे की बाबा त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे वगैरे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तरी देखील थोडंफार इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 1983 पासून दिला जातो. आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिवशी 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. तर 1 ऑगस्टला मात्र हा पुरस्कार दिला जातो. ओके, आणि 2019चा पुरस्कार बाबा कल्याणी यांना देण्यात आला आहे. 2020ला सोनम वांगचुक यांना, आणि 21ला सायरस पुनावाला, आणि सध्याचा 22चा जो आहे टेसी थॉमस यांना देण्यात आला आहे. टेसी थॉमस केरळचे आहेत ते, आणि मिसाईल वुमन म्हणून ओळखले जातात टेसी थॉमस. ओके, आणि अग्नी 4 आणि अग्नी 5 हे त्यांनीच काय हे केलेलं आहे. त्या प्रकल्प प्रमुख होत्या, आणि प्रकल्प प्रमुख असणाऱ्या त्या पहिल्या महिला प्रकल्प प्रमुख आहेत. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार संजित नार्वेकर यांना मिळालेला आहे. संजित नार्वेकर वगैरे. ओके, आता काही वन लाईनर आहेत ते मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर. मी सगळे लिहून व्यवस्थितरित्या आणलेले आहेत. ओके, आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022 कोणाच्या नावाने दिला जातो रे? आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने दिला जातो. आणि यावेळेस व्यक्ती म्हणून दोघांना दिला जातो. हा बघा, आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार एक संस्थेला आणि एखाद्या व्यक्तीला दिला जातो. तर संस्थेला कोणत्या दिलाय? गुजरात आपत्ती व्यवस्थापन संस्थेला देण्यात आलाय. ओके, आणि व्यक्ती म्हणून विनोद शर्मा यांना देण्यात आलाय. आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने दिला जातो. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022. ओके, त्यानंतर बघा अशोक चक्र कोणाला दिलं रे? बाबूराम यांना दिला. याच्यावर प्रश्न आला होता, बरोबर. त्यानंतर बघा जैव अर्थशास्त्रातील जीवनगौरव 2022 विल्यम होल्मबर्ग पहिले भारतीय आहेत असं मिळवणारे. जैव अर्थशास्त्रातलं जीवनगौरव मिळवणारे विल्यम होल्मबर्ग जे आहेत ते पहिले व्यक्ती आहेत. त्यानंतर बघा नीरज चोप्राजी यांना परम विशिष्ट सेवा पदक, हे एक सैन्य पुरस्कार आहे.
तर परमविशिष्ट सेवा पदक कोणाला मिळालं आहे? नीरज चोप्रा. कोण होते रे हे? टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारे भालाफेकपटू आहेत. तर नीरज चोप्राजी यांना परमविशिष्ट सेवा पदक मिळालेलं आहे. असं विचारू शकतात परमविशिष्ट सेवा पदक कोणाला मिळालेलं आहे वगैरे. ओके, सुभेदार लेवलचं पद आहे. तर अरुण आफ्ताफ ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली पाकिस्तानी महिला ठरली. मोहब्बत या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. शशी थरूर या काँग्रेसचे खासदार जे आहेत, फ्रान्सचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला द लिजन ऑफ ऑनर. कोणाला मिळाला आहे? द लिजन ऑफ ऑनर पुरस्कार. असं विचारू शकतात. तर कोणाला मिळालेला आहे ते? तर शशी थरूर यांना मिळालेला आहे. सुनील लांबा जे आहेत, सुनील लांबा, तर गुणवत्तापूर्ण सेवा पदक सिंगापूरचा राष्ट्रपतीकडून मिळालेला आहे. गुणवत्तापूर्ण सेवा पदक कोणाला मिळालं आहे? सुनील लांबा यांना मिळालेला आहे. आणि कार्यालयीन कामकाजात राजभाषेच्या वापरासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे बँक ऑफ महाराष्ट्राला सर्वोच्च कीर्ती पुरस्कार मिळाला आहे. खालीलपैकी कोणत्या बँकेला कीर्ती पुरस्कार मिळाला असं विचारू शकतात. तर कोणत्या बँकेला मिळाला आहे? बँक ऑफ महाराष्ट्राला मिळाला आहे. आणि बँक ऑफ इयर ऑफ बँक जी कोणती आहे ती कोणत्या बँकेला मिळाला रे? तर कोणत्या बँकेला मिळाला? बँक ऑफ द इयर पुरस्कार. बँकिंग क्षेत्रातला ऑस्कर मानला जातो तो बँकिंग ऑफ द इयर पुरस्कार कॅनरा बँकेला मिळाला आहे. कॅनरा बँक. कोणती? कॅनरा बँक. लक्षात ठेवा, बँकिंग ऑफ द इयर पुरस्कार हा कॅनरा बँकेला मिळाला आहे. आणि कार्यालयीन कामकाजात राजभाषेच्या वापरासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देणारी बँकारे कीर्ती पुरस्कार जो आहे तो कीर्ती पुरस्कार मात्र बँक ऑफ महाराष्ट्राला मिळाला आहे. गौरी लंकेश जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्यावरील गौरी या माहितीपटास सर्वोत्तम मानवाधिकार फिल्म पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्तम मानवाधिकार फिल्म पुरस्कार कोणत्या माहितीपटास मिळाला असं विचारू शकतात. ते गौरी माहितीपटास मिळाला आहे. आणि ते कोणाच्या नावावर आहे? गौरी लंकेश या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनावर आधारित हे माहितीपट आहे. त्यानंतर फिक्की क्रीडा पुरस्कार 2022 सरकार तलवार यांना लाईफटाईम अचिव्हमेंट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. या फिक्की क्रीडा पुरस्कार 2022 अंतर्गत अवनी लेखरा यांना पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. श्रेय यांना स्पेशल स्पोर्ट्स पर्सन पुरस्कार मिळाला आहे. ओके. आणि ॲमेझॉन रिसर्च पुरस्कार कोणाला मिळाला रे? काय भारतीय वंशाच्या ज्या अमेरिकन महिला आहेत त्या पवित्रा प्रभाकर यांना मिळालेला आहे. आणि सॅटर्न पुरस्कार जो आहे, सॅटर्न पुरस्कार चित्रपट क्षेत्रातला पुरस्कार आहे. सॅटर्न पुरस्कार तो आरारा या चित्रपटाला मिळाला आहे. आरारा या चित्रपटाला माहिती तुम्हाला, आरारा चित्रपटाला ऑस्कर देखील मिळालेला आहे. ओके. आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला युनेस्कोचा किंग सेजोंग इंटरनॅशनल लिटररी पुरस्कार मिळाला आहे. कारण कलिंगा काय 1993ला स्थापन झाली भुवनेश्वर या ठिकाणी ओडिसामध्ये. डॉक्टर आचार्य सामंता यांनी स्थापन केलेला आहे. आणि गुरुकुल पद्धतीनं चालवली जाणारी मोफत शिक्षण उपलब्ध करून देणारी आदिवासींसाठीची ही एक कलिंगा इन्स्टिट्यूट आहे. ओके. आणि शेवटचं बँक ऑफ द इयर पुरस्कार बँकिंग क्षेत्रातलं ऑस्कर ज्याला म्हणला तो ती कॅनरा बँकेला मिळालेला आहे. कोणत्या बँकेला? तर कॅनरा बँकेला मिळालेला आहे. एवढ्या सगळ्या तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मिस युनिव्हर्स लक्षात ठेवा जून 1952 पासून दिली जाते. जून 1952 पासून. कुठलं? मिस युनिव्हर्स कोणाला मिळालेला आहे रे? 2021 हरनाज संधू या भारतीय सौंदर्यवतीला मिळालेला आहे. ओके. 2021 इलात इस्राईल येथे पार पडली आणि 80 देशामध्ये स्पर्धक होते. या स्पर्धेत भारताची सौंदर्यवती हरनाज संधू हिनं 2021 सालचा मिस युनिव्हर्स विश्वसुंदरी मुकुट पटकावलाय. ओके. आणि मिस वर्ल्ड जे आहे ते 1951 पासून सुरू झालेली आहे. आणि मिस वर्ल्ड हे 2021 कोणी जिंकलेलं आहे? तर या स्पर्धेत पोलंडच्या कॅरोलिना बियालॉस्का हिनं मिस वर्ल्ड 2021चा किताब पटकावलाय. 22 वर्षीय कॅरोलिना हिनं पोलंडची दुसरी जगतसुंदरी ठरली. ओके. आणि मिसेस वर्ल्ड जी आहे ती मिसेस वर्ल्ड ही विवाहित महिलांसाठी पहिली सौंदर्य स्पर्धा आहे. ओके. 1984ला सुरू झालेली आहे. 2022 रोजी अमेरिका या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत भारताच्या सरगम कौशल हिनं बाजी मारली. 32 वर्षीय सरगम हिनं भारताची दुसरी मिसेस वर्ल्ड ठरलेली आहे. ओके. कुठली आहे ती? जम्मू काश्मीरची आहे. ती व्यवसायाने एक मॉडेल आणि शिक्षिका आहे. आदित्य मनोहर शर्मा हे भारतीय नौदलामध्ये तिचे पती आहेत. ओके. कार्यरत आहेत. मिसेस इंडिया किताब तिनं मिळाला होता 1 जून 22ला. ओके. आता बाकी जर म्हणलात तर बाकी असं काही असं विशेष महत्त्वाचं काही नाही. वस्तू संग्रहालय भायखळा आणि भायखळा स्थानकाला युनेस्को पुरस्कार मिळाला आहे. ओके. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ओके. 169 वर्षाचं जुनं आहे त्याला. आणि त्यानंतर
भारताला एक्सलन्स इन लिडरशिप इन फॅमिली प्लॅनिंग पुरस्कार 2022 देखील मिळालेला आहे थायलंडमधला. ओके, बाकी काय असे खूप महत्त्वाचे असं नाही. हैदराबादला वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार मिळाला. याच्यावर विचारलं बघा, वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला? वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार, वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार जो आहे 2022चा तो कोणाला मिळालाय? तो हैदराबादला मिळालाय बघा. लक्षात घ्या, लिहून ठेवा बरं का. लक्षात, मी जे सांगतोय ते, जे आता वन लाईनर जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते महत्त्वाचे आहेत. ओके, तर ते लक्षात राहणं गरजेचं आहे. आता पश्चिम बंगालच्या लक्ष्मी भंडार योजनेस एक लक्ष्मी भंडार योजना सुरू केली होती पश्चिम बंगाल सरकारनं. तर या योजनेला महिला व बालविकास श्रेणीमध्ये स्कोच पुरस्कार मिळाला 2022चा. म्हणजे कोणत्या सरकारची कार्य लक्ष्मी भंडार योजना कोणत्या राज्याची असं विचारतील. लक्ष्मी भंडार योजना कोणत्या सरकारची आहे? तर ते वेस्ट बेंगॉल सरकारची आहे. पश्चिम बंगालनं कार्य 25 ते 60 वयोगटातील महिला कुटुंब प्रमुखाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू केली. 25 ते 60 वयोगटातल्या, ओके, कुठल्या 25 ते 60 वयोगटातल्या लोकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी 500 आणि 1000 रुपये असे पुरुष आणि स्त्री यांना दोघांना कार्य 500 ते 1000 रुपये करण्यासाठी ही लक्ष्मी भंडार योजना सुरू केली होती. लक्ष्मी भंडार योजनेला कार्य केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून स्कोच पुरस्कार मिळालेला आहे. सांगितलं मला, महाराष्ट्रातील तिघांना मरणोत्तर पोलीस शौर्य पदक मिळालं आहे. जगदेव बडाबी, धनाजी होनमाने, किशोर अन्नम यांना. ओके, बाफ्टा पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट द पॉवर ऑफ डॉग, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जेन कॅम्पेन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जॉना स्कॅनलन, सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ आणि ॲरिन डी बोस साईड स्टोरी, ओके, यांना मिळालेलं आहे. बाकी काय असं महत्त्वाचं नाही. रतन टाटा यांना आसाम सरकारचा आसोम वैभव पुरस्कार मिळालेला आहे. ओके, आणि हर्षाली मल्होत्रा हिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे. का तर मुन्नी या पात्राची भूमिका तिने केलेली आहे बजरंगी भाईजानमध्ये. हर्षाली मल्होत्रा, जे मुन्नी होतीच नाव हर्षाली मल्होत्रा आहे. ओके, ते पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर ऑस्कर पुरस्काराबद्दल तुम्हाला सांगतो थोडंफार. ओके, तर फक्त ऑस्कर पुरस्काराचं लक्षात ठेवा मित्रांनो. हां, सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता आहे रे? ऑस्करचा बघा. ऑस्करमध्ये भारताला काय मिळालेलं आहे रे? सर्वोत्कृष्ट भारतामध्ये मूळ गाणं जे आहे आरारा पिक्चर जे आहे एस चंद्रमौली यांचं. ओके, त्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यांना बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. ते महत्त्वाचं लक्षात ठेवा. भारताला मिळाला तर भारताबद्दल विचारू शकतात. 95वा अकादमी ब्रँडन पुरस्कार आहे हा ऑस्कर पुरस्कार जो आहे. तर ऑस्कर 2023 याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता आहे? लिहून घ्या वाटलंच तर. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स हा पिक्चर आहे. ओके, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल योह, सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेडन फ्रेजर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स यामधला. ओके, आणि त्यानंतर बाकी काही असं लक्षात ठेवायची गरज नाही बघा. तर बाकी सहाय्यक अभिनेता वगैरे लक्षात ठेवा. सहाय्यक अभिनेता के हुई क्वान आणि सहाय्यक अभिनेत्री जेमी ली कर्टिस हे आहेत. ओके, तर बाकी तुम्हाला लक्षात ठेवू शकता. सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार ब्लॅक फॅथर, सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल द वेल, सिनेमाटोग्राफी जेम्स फ्रेड. ओके, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही, तुमच्या मनावर आहे. पण जनरली दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री. ओके, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं काय रे? तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे रे? एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स यामधला कोण रे? डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनेर्ट हे दोन आहेत. डॅनियल आहेत बघा. डॅनियल आहे दिग्दर्शक. कोण आहेत? डॅनियल आहेत. ओके, आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणं जे आहे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग विनर ते भारताचं आहे, RRR चित्रपटातलं नाटू नाटू. ओके, आणि बेस्ट अभिनेत्री कोण आहे? मिशेल योहोल
हिला मिळालेलं आहे ती कुठली आहे? एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटामधलीच आहे. ओके. अभिनेता द वेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे, ते ब्रेडन फ्रेजरला. ओके. अशा एवढं जरी लक्षात ठेवलात 2023चे ऑस्कर वगैरे तर सफिशियंट आहे, याच्या पलीकडं वेगळं काही करण्याची गरज नाही. ओके. अशा प्रकारे तुमचे पुरस्कार हे जे काय आहेत तर अगदी आपण पुरस्कारावरली सगळी प्रश्नही बघितलीत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, त्यानंतर प्रादेशिक पुरस्कारही बघितलेले आहेत. प्रादेशिक पुरस्कारामध्ये महाराष्ट्र भूषण, त्यानंतर काय विदा करंदीकर असतील किंवा डॉक्टर अशोक केळकर पुरस्कार असतील, म्हणजे हे तुम्हाला बघणं. कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार असेल, म्हणजे जे भाषा सन्मानाबाबतील जे पुरस्कार आहेत, भाषा संवर्धन वगैरे पुरस्कार असतील, आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार वगैरे असेल, तर याच्यावर थोडं भर द्या, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. बाकी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की राष्ट्रीय पुरस्कारामध्ये काय काय महत्त्वाचं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, चित्रपटामध्ये काय रे चित्रपट दादासाहेब फाळके पुरस्कार असेल किंवा काय रे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. त्या पुरस्कारावर प्रश्न येऊ शकतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जे सांगितल्या त्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रादेशिक पुरस्कार व्यवस्थित करा. या पुरस्काराच्या बाहेर जनरली तुमचा प्रश्न जाणार नाही याची शाश्वती मी देतो. अगदी व्यवस्थितरीत्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर केलेल्या आहेत. एखादा प्रश्न बाहेर गेला तर त्याला मी नाही काही करू शकत, पण 99% कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आपण जे काय आहे राजकीय घडामोडी बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.